आजचा हा व्हिडिओ माझ्या शाळेतल्या मित्रांसाठी, कारण ते माझ्या आयुष्याच्या पुस्तकातलं पहिलं पान म्हणजे माझे शाळेतले मित्र आणि त्यांच्या आठवणी. अरे भावा, आठवते का तुला 11-12 वाजतापर्यंत आपण शाळेत जायचो. प्रार्थनेला सगळे मुलं हजर राहायचे, फक्त आपणच नाही राहायचो आणि आपण मार खायचो. सगळ्या मुलांच्या पायात शूज राहायचे आणि फक्त आपल्या पायात चपला राहायचे. तेव्हा मॅडम लोक आपल्याला नेहमी म्हणायचे की शूज का ना घालत रे, पण आपण एकच बहाणा दाखवत होतो. काय माहितीच असेल तुला. आठवते तुला शनिवारच्या दिवशी आपली सरकारी सुट्टी राहायची, कारण आपली शाळा सकाळची असायची. एकतर तुला लक्षातच असेल, मधल्या सुट्टीमध्ये पहिले आपण डब्बा खायचो आणि दुसऱ्या सुट्टीमध्ये 4 ते 5 जण बसून एकाच ताटात खिचडी खायचो. आठवते ना तुला, जेव्हा तू बेशुद्धीचा नाटक करायचा आणि सरांना मी सांगायचो, सर याला बरं नाही वाटत आहे, याला घरी घेऊन जाऊ का? तर सर म्हणायचे जा घेऊन जा. मग आपण टपरीवर बसून चाय प्यायचो. खूप आठवत आहे रे ते दिवस, जेव्हा तुझा वाढदिवस असायचा आणि तू रंगीबिरंगी कपडे घालायचा. मॅडमला म्हणायचा, मॅडम मी चॉकलेट आणलेलं आहे, मी कोणाला घेऊन जाऊ का? आणि तू फक्त माझं नाव सांगायचा की माझा मित्र माझ्यासोबतच येणार. पण एक खरं सांगू काय, त्यावेळेसची आपली मैत्री एकदम पक्की होती आणि आजची मैत्री सगळी मतलबी दुनियासारखी आहे. काय माहिती रे मित्रा, ते दिवस परत येतील की नाही येतील. पण एक खरं सांगू काय, आपण जी केलेली मैत्री आणि धिंगामस्ती मी कधीच नाही विसरणार. काय बरोबर ना?